नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व्हायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ती आनंदाची बातमी काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक लाईक करा। आता बघा, आपल्या समोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एक पत्र आहे आणि या पत्रावरील जी तारीख आहे ती तारीख बघा 17/2/2026 म्हणजे 17 फेब्रुवारीचं पत्रक आहे। या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहू। याला थोडं झूम करतो आणि यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, विषय आहे टीईटी प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्ञ शिक्षकांची नावे मिळण्याबाबत। म्हणजेच आपल्या ज्या काही प्रश्नपत्रिका तयार होतात त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तयार करण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नावे देण्यासाठी हे पत्रक आहे। त्यामुळे सांगितलंय बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या गोपनीय कामकाजासाठी तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करावयाची आहे। तरी कार्यशाळेसाठी तज्ञ शिक्षक म्हणून आपल्याकडून विषयांची नावे दिली आहे। मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमासह बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी, हिंदी ज्ञान असलेल्या या विषयाचे ज्ञान असलेल्या तज्ञांची आवश्यकता आहे। तरी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सदर माध्यमांच्या तज्ञांची यादी याप्रमाणे: तज्ञ शिक्षकाचे संपूर्ण नाव, त्याचा पत्र व्यवहाराचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता, त्याचे विषय इत्यादी माहिती एक्सेलमध्ये सॉफ्ट कॉपी स्वरूपात द्यावी किंवा खाली दिलेला काही नमुना जो आहे त्या नमुन्याची माहिती बदलून जो काही ईमेल आहे या ईमेलवर सादर करायची आहे आणि पाठवण्यात यावी व समीक्षणासाठी अधिव्याख्याता व ज्येष्ठ अधिव्याख्याता यांना सदर कार्यशाळेत उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे, अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। या सर्व माहितीची थोडक्यात 2 शब्दामध्ये माहिती सांगतो। जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसंदर्भात जे काही तज्ञ शिक्षक आहेत, आता विविध माध्यमाचे आहे, त्यामध्ये आपण माध्यम या ठिकाणी भाषा पाहिलेल्या आहेत। या भाषेसंदर्भात तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे। निवड झाल्याच्या नंतर आपली जी काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका तयार होणार आणि आपल्या परीक्षेचं आयोजन होणार। थोडक्यात माहिती अशी आहे की जून जुलै महिन्यामध्ये परीक्षा ही नक्कीच होणार। त्यामुळे तुम्ही जर परीक्षेच्या प्रतीक्षेत असाल तर आजपासून परीक्षेची तयारी सुरू करा, कारण 1 आणि 2 महिन्यात काही होत नसतं। तुम्ही आतापासून जर थोडा अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्ही परीक्षेपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण अभ्यास करू शकतात। बऱ्याच मुलांची मानसिकता असते की ॲड आल्याच्या नंतर आपण अभ्यास करू। ॲड आल्याच्या नंतर कमीत कमी 30 ते 40 दिवसांमध्ये पेपर घेतला जातो आणि 30 किंवा 40 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची तयारी होत नाही। त्यामुळे तयारी आजपासून सुरू करा। त्यानंतर बघा, इथं काही नावं दिलेले आहे, हे नावाची आपल्याला काही मतलब नाही। इथं जी तारीख आहे ती तारीख महत्त्वाची आहे बघा, 17/2/2026 काय आहे? महेश चौथे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या इथं एक काही शिक्का वगैरे आहे, त्यांनी हे पाठवलेलं आहे आणि असं सांगितण्यात आलेलं आहे। जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपण तुमच्यासाठी अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या 3ही विषयांची एक एकत्रित बॅच सुरू केली आहे आणि या बॅचची जी फीस आहे ती फीस पहिल्या 1000 विद्यार्थ्यांसाठी फक्त 101 रुपया आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा आणि आगामी जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला सामोरे जा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आहे ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा। या ठिकाणी थांबू। सर्वांना जय हिंद, धन्यवाद।